मी कोणाच्याही व्यक्ती हेतूबद्दल मी काही या ठिकाणी बोललेलो नाही आहे. मी पर्टिक्युलरली जे हे मला मान्य आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला होता. हे नाकारत नाहीच ना आपण. मुद्दा एवढाच मर्यादित आहे. कालची जी घटना घडली, ही काँग्रेसमधले जे महाभाग हे माझ्यावर टीका टिप्पणी करतायत, त्यांनी विसरू नये की मी कोणावरही व्यक्तिगत या ठिकाणी माझी भूमिका मांडलेली नाही आहे. काल जे घडलं त्याच्या संदर्भातली जी जाणीव मला दिसली किंवा जे काही गोष्टी मला दिसल्या, त्या अशा आहेत की काल खरं म्हणजे देशामध्ये एवढा महत्त्वपूर्ण निर्णय होत असताना विरोधकांनी विनाकारण खो घातला त्याच्यामध्ये. विनाकारण ती आडवाआडवी जी केली, त्याला काही कारणं नाही आहेत बस. म्हणजे महिलांना आरक्षण देण्याविषयी कोणाला दुमत नव्हतं. 33% आरक्षण देण्यासंदर्भामध्ये बिलामध्ये अतिउत्तम प्रमाणे सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या होत्या. अमित शहा यांनी गृहमंत्री या नात्याने जे जे प्रश्न उपस्थित केल्या गेले सभागृहामध्ये, त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलंच आहे की हे 50% कसं आलं. मग 33% आरक्षण द्यायचं असेल तर 50% जागा वाढवल्या पाहिजेत. मग हे करायच्या संदर्भामध्ये जी प्रक्रिया आहे त्यांनी पूर्ण करून दाखवली. आणि ते म्हणले मी आजही मी त्या अमेंडमेंट ज्या काही तुम्ही सुचवलेल्या आहेत त्या करण्यासंदर्भात मी तयार आहे, असं त्यांनी थोडक्यामध्ये डिटेल त्यांनी विषय मांडला. थोडक्यात सरकारची पूर्ण राजकीय तयारी कालच्या आणि प्रशासकीय त्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी त्यांनी काल स्पष्ट केल्या होत्या गृहमंत्र्यांनी. तर मग असं असताना, कुठलंही कारण नसताना केवळ डिलिमिटेशन का करतायत आणि डिलिमिटेशनची गरज काय, या क्षुल्लक कारणास्तव त्या ठिकाणी आणि जागा दक्षिण देशात म्हणजे दाक्षिणात्य राज्यामध्ये कमी होत आहेत हा जो अपप्रचार केला होता, त्याबद्दल सुद्धा गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की कुठल्याही जागा कमी होत नाही आहेत. त्याचं प्रमाण त्यांनी समजून सांगितलं की प्रत्येक राज्याला त्या काही प्रमाणात वाढच होते आहे. म्हणजे तिथे कुठे जागा कमी होत आहेत असं चुकीचा प्रचार केला जात आहे. प्रत्येक राज्यामध्ये जागा वाढत आहेत. हे त्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्टीकरण दिलं असताना मग त्याला 2/3 मेजॉरिटीने पास करण्यासंदर्भात हे स्पष्ट होतं की भाजप स्वतःच्या अलाईज धरून काही ते शक्य नव्हतंच. 2/3 त्याला स्ट्रेंथ लागणारच होती. तर 2/3 करण्यासाठी विरोधकांची मदतीची आवश्यकता होती. पहिल्यापासून जाणीव होती या गोष्टीची. आणि अशी अपेक्षा होती की विरोधी पक्षसुद्धा याचा विचार करूनच पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करेल. कारण त्याच्यात महत्त्वाचा भाग जो होता तो म्हणजे महिलांचा आरक्षणाचा. यात कोणाचं दुमत नसताना मग हे आडवाआडवी फक्त एवढाच कारण असतं की मग या सगळ्या निर्णयाचं क्रेडिट, श्रेय जे आहे ते मोदी सरकारला जाणार आहे आणि ते होऊ द्यायचं नाही. याच फक्त भावनेने केलेला विरोध आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर